कोल्हापूरकर राम नमस्कार मित्रांनो, तर आपण आता आपल्या ब्लॉगला सुरुवात करतोय. माझं गाव या ब्लॉगमध्ये तर आपण सुरुवात करणार आहे आपल्या गावची म्हणजे मंदिरापासून सुरुवात करतोय आपण. तर चला मग आपण आपल्या मंदिरापासून सुरुवात करू. मित्रांनो, हे आहे आमचं सिद्धेश्वर मंदिर. तर सिद्धेश्वर मंदिराची खासियत सांगायची म्हटलं तर तुम्हाला मित्रांनो मी आत गेल्यानंतर मंदिरात मी सांगतो की आमच्या मंदिराची खासियत काय आहे. तर आपण पहिला आपल्या ज्ञानेश्वर महाराजांची जेवढा फोटो आहे ते सुंदर असा फोटो आहे. त्यानंतर आपल्या तुकाराम महाराजांचा पण फोटो आहे, तर तेही दाखवतो तुम्हाला. त्यानंतर आपण ही आपल्या मंदिरात एंट्री करू आणि एंट्री केल्यानंतर आज आपण तुम्हाला मी आमच्या मंदिराची खासियत दाखवतो. तर चला मित्रांनो आतमध्ये जाऊ. हे मंदिर आहे आमचं सिद्धेश्वर मंदिर आणि मंदिरात ज्यावेळी आपण आतमध्ये प्रवेश करतो त्यावेळी एकदम असं शांत वाटतं. आणि हे मंदिर आहे तर मित्रांनो हे 5 पांडवांनी बांधलेलं एका रात्रातलं एक मंदिर आहे. आणि आता एक म्हणजे सांगायचं म्हणजे तुम्हाला आपण ही जी पिंडी आहे महादेवाची पिंडी ही 3 फूटमध्ये आत आहे उंचीला. तर तुम्ही ज्यावेळी दरवाजापाशी बघणार तिथून बघितलं तर ती पिंडी उंच दिसते आणि जवळ आल्यानंतर ही पिंडी 3 फूट खाली दिसते. हे असे आहे आमच्या महादेवाच्या मंदिराचे म्हणजे सिद्धेश्वर मंदिराची खासियत. तर तुम्ही कधी आलात तिकडे तर अवश्य भेट द्या. या खांबांची जी कोरीवपण आहे ते एक नंबर आहे. आत्ता ह्या कुणालाही कोरीवकाम असं जमणार नाही तर 5 पांडवांनी केलेलं हे मंदिर आहे बांधलेलं. तर तुम्ही अवश्य भेट द्या आणि खूप छान वाटतं या मंदिरामध्ये आल्यानंतर. तर तुम्हीही दर्शन घ्या या महादेवाच्या पिंडीचे. तर चला मित्रांनो, जय भोलेनाथ. हे आहे मारुतीचं मंदिर. तर मित्रांनो या ठिकाणी ज्यावेळी पहिलं मंदिर जे होतं ते पूर्णपणे दगडाचं मंदिर होतं, कौलार होतं. त्यानंतर आपल्या ग्रामपंचायतीने हे जे मंदिर बांधलं म्हणजे देवस्थान कमिटीने जे मंदिर बांधलं आहे तसं सुंदर असं मंदिर बांधलं आहे. कारण हे मंदिर बांधल्यात मी पहिल्यांदाच या मंदिरात आलेलो आहे. तर आणि खूप छान वाटतं असं. तर आमच्या गावात आल्यानंतर एकदम याचं आता खूप सोयी झालेल्या आहेत.
द्रुतकीर्ती रणजित सावंत आणि माझ्यासोबत आहे ज्यांचं खूप फेमस असं चॅनल आहे, यूट्यूब चॅनल कोल्हापूरकर राम. तर त्याला नक्की व्हिजिट करा, तुम्हाला नवीन नवीन गोष्टी बघायला मिळतील. सो नक्की व्हिजिट करा कोल्हापूरकर राम या चॅनलला. थँक्यू. कोल्हापूरकर राम हे जे यूट्यूब चॅनल आहे त्याला तुम्ही लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.